and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 70. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 70. मित्रमैत्रिणींनो, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत. विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल. आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे. ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती, आठवतंय ना? आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय. तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका. ऐकणाऱ्यांनो, भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातले लोक एकत्र आले की कोणती भाषा बोलणार? हिंदी किंवा इंग्रजी? तुम्हाला आठवतंय का? गेल्या पाठात पंजाब, केरळ आणि महाराष्ट्रातले काही लोक मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या आगगाडीत गप्पा मारत होते. आजच्या पाठात पुढे काय होतं ते ऐकूया. ए आई, मला कंटाळा आलाय. मग आता काय करायचं? चल अमिता, मी तुझ्या बरोबर काहीतरी खेळते. काय खेळूया? ओ चलो चलो, पहले चाय पीते हैं और फिर खेलेंगे. कौन कौन पिएगा चाय? हम भी. मला नको. नो थैंक यू. 6 चाय देना भाई. ओके, नाउ यू कैन प्ले अ गेम. पण काय खेळायचं? सारिका ताई, वी विल प्ले अ गेम इन इंग्लिश. लेट्स प्ले आय वेंट टू द मार्केट. हा कोणता खेळ? We will also play. Tell us. और चलो जी, हम भी खेलेंगे. टाइम पास हो जाएगा. ओके सारिका ताई, टेल अस व्हाट टू डू. Okay, I will start. I went to the market and bought a pencil. मग माझ्या शेजारी अमिता आहे ना? मग अमितानी म्हणायचं I went to the market and bought a pencil and a book. मग पुढे जे कोणी बसले त्यांनी म्हणायचं I went to the market and bought a pencil, a book and a bag. असं प्रत्येकाने एक एक गोष्ट वाढवायची. बापरे, काय पटपट सांगितलं, काही कळलं नाही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कळला का हा खेळ? ह्या खेळामध्ये सुरुवात करणाऱ्यांनी एक वाक्य सांगायचं, मग त्याच्या पुढच्याने ते आधीच्यानी सांगितलेलं वाक्य तर सांगायचंच, शिवाय ते वाक्य पुढे वाढवायचं. असंच प्रत्येकाने करायचं. आलं लक्षात? मग आता हा खेळ नीट लक्ष देऊन ऐका, कारण नंतर तुम्हालाही या खेळात भाग घ्यायचा आहे. I can understand a little bit. Come, let's start. We will learn the game. Come on, girls. You start. I went to the market and bought a pen. I went to the market and bought a pen and a pencil. आई, आता तू. I went to the market and bought a pen, a pencil and a toothbrush. Very good, आई. Very good. Now me. I went to the market and bought a pen, a pencil, a toothbrush and a notebook. अब आ गई मुश्किल. I went to the market and bought a pen, a pencil, a toothbrush
फिर क्या? नोटबुक एंड अ कोम. मित्रमैत्रिणींनो, आता खेळायची तुमची पाळी. कर्तार अंकलनी सांगितलेल्या सर्व वस्तूंची नावं तुम्ही सांगायची आणि शिवाय स्वतःची एक वस्तू सांगायची. बघूया जमतंय का तुम्हाला? सुरू करा. तुम्ही असं म्हणालात का? आय वेंट टू द मार्केट अँड बॉट अ पेन, अ पेन्सिल, अ टूथब्रश, अ नोटबुक, अ कोम आणि तुमची स्वतःची वस्तू जसं अ सोप. बरं, आता पुढे काय होतंय ते ऐका. चलो भाई, केले खाएंगे. Kartar uncle, let's play. Don't stop so soon. Okay, I have an idea. Let's play the same game with fruits. ओके, बट फास्ट हं. अमिता, फळांची इंग्रजी नावं येतात ना तुला? हो, येतात की. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला फळांची इंग्रजी नावं येतात ना? मग ह्या खेळात तुम्हालाही भाग घेता येईल. नीट लक्ष देऊन ऐकलत तर खेळताना कोण चुकतंय ते सांगू शकाल तुम्ही. मी सुरू करू? No, I will start. I sat in the train and ate some bananas. Come on, Shinde, your turn. I sat in the train and ate some bananas and some apples. I sat in the train and ate some bananas, some apples, and some pineapples. आता मी. I sat in the train and ate some bananas, some apples, some grapes. चुकली तू. का? काय चुकलं? मित्रमैत्रिणींनो, अमिताने काय चूक केली ते दुरुस्त करून तुमच्या टीचरना पूर्ण वाक्य सांगा. तुम्ही असं म्हणालात का? आय सॅट इन द ट्रेन अँड एट सम बनानाज, some apples and some pineapples. पायनॅपल्सच्या ऐवजी अमिता ग्रेप्स म्हणाली म्हणून ती चुकली होती. आता सारिका काय म्हणाली ते पुन्हा एकदा ऐका आणि मग अमिता खेळ पुढे नेईल. I sat in the train and ate some bananas, some apples, and some pineapples. I sat in the train and ate some bananas, some apples, some pineapples, and some chickus. Very good. मित्रमैत्रिणींनो, आता खेळायची तुमची पाळी. अमिताने सांगितलेल्या सर्व फळांची नावं तुम्ही सांगायची आणि शिवाय तुमचं स्वतःचं एक फळ सांगायचं. बघूया जमतंय का तुम्हाला? सुरू करा. तुम्ही असं म्हणालात का? आय सॅट इन द ट्रेन अँड एट सम बनानाज, सम ॲपल्स, सम पायनॅपल्स, सम चिकूज आणि तुमचं स्वतःचं फळ जसं सम मँगोज. बरं, आता पुढे ऐका. You children speak such good English. Do you learn English in school? Yes, Auntie. We learn English, Hindi and Marathi. पण
आता सुट्टीमध्ये शाळेतल्या विषयांबद्दल नका ना बोलू. आई, उद्या सकाळी मी अंघोळ पण आगगाडीतच करायची. नाही ग वेडी, फक्त दात घासून तोंड हातपाय धू, मग दिल्लीला मावशीकडे गेल्यावर अंघोळ कर. I will have a bath and wear my new jeans. तो चलो इसके बारे में ही खेल खेलेंगे. I had a bath and put on a red shirt. मित्रमैत्रिणींनो, नीट लक्ष देऊन ऐका हं, कारण या खेळात तुम्हालाही भाग घ्यायचा आहे. कर्तार अंकल काय म्हणतायत ते पुन्हा ऐका. I had a bath and put on a red shirt. I had a bath and put on a red shirt and a blue sari. I had a bath and put on a red shirt, a blue sari, and a green pant. Well, I had a bath and put on a red shirt, a blue sari, a green pant, and a yellow cap. मित्रमैत्रिणींनो, आता अमिता सांगेल की तिने आंघोळ करून काय काय घातलं ते. कल्पना करा कशी दिसेल ती. I had a bath and put on a red shirt, a blue sari, a green pant, and a yellow cap, and a pink skirt. मित्रमैत्रिणींनो, आता खेळायची तुमची पाळी. अमिता काय काय म्हणाली ते सगळं तुम्ही सांगायचं आणि शिवाय स्वतःची एक गोष्ट सांगायची. चला सुरू करूया. तुम्ही असं म्हणालात का? I had a bath and put on a red shirt, a blue sari, a green pant, a yellow cap, a pink skirt आणि तुमची स्वतःची गोष्ट जसं a black coat. गुड. मज्जा आली का खेळायला? मग असाच खेळ तुम्ही वर्गातही खेळू शकाल. पाठ संपल्यावर टीचर सराव घेतीलच, पण आता एक गाणं ऐकूया. तुम्हीही म्हणा हे गाणं. My family members, they're both big and small. My family members, I do love them all. My mother, my father, my grandparents too. My brother, my sister, I love all of you. My family members, they're both big and small. My family members, I do love them all. I have many aunties and a few uncles too. My family members, I love all of you. My family members, they're both big and small. My family members, I do love them all. I have a small dog and a pet squirrel too. My family members, I love all of you. बरं तर आता आपली भेट पुढच्या पाठाच्या वेळी.